नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वप्नालीज फूड अँड ब्लॉगमध्ये. तर आज आपण घरीच अगदी सहज सोप्या पद्धतीने होणारी चिकन बिर्याणी रेसिपी बघणार आहोत. तर यासाठी मी 400 ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, 2 चमचे दही आणि 2 चमचे लाल तिखट मिरची पावडर, 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मिश्रण आपण अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण बिर्याणीसाठी 7 ते 8 मध्यम आकाराचे कांदे आडवे चिरून घ्यायचे आहेत. यामधील एक कांदा आपण बिर्याणीला लेअर देण्यासाठी वापरणार आहोत. तो तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. हा कांदा काढून झाल्यानंतर याच तेलामध्ये 2 लवंगा, 2 काळी मिरी, 1 दालचिनीचा तुकडा, 2 तमालपत्राची पानं घालायची, थोडंसं धणं घालायचं आणि यामध्ये उरलेला कांदा आपण शिजवून घेणार आहोत. कांदा शिजेपर्यंत आपण बिर्याणीसाठी लागणारा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला. हा तांदूळ पाऊण किलो आहे. त्यानंतर तांदूळ स्वच्छ धुवून एक 15 ते 20 मिनिटासाठी ठेवायचा आहे. कांदा शिजल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर हिरवं वाटण, यामध्ये कोथिंबीर, थोडंसं अद्रक लसूण. हे मिश्रण चांगलं शिजल्यानंतर यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आहे. टोमॅटो बारीक चिरून घातला तरी चालेल. पुन्हा एकदा सर्व मिश्रण चांगलं हलवून त्यानंतर या मिश्रणामध्ये थोडासा गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि थोडासा चिकन मसाला घालायचा आहे. पुन्हा एकदा सर्व चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं चिकन घालायचं आहे. चिकन घालून पुन्हा एकदा सर्व मिश्रण हलवून एक झाकण ठेवून हे मिश्रण 15 ते 20 मिनिटासाठी मध्यम गॅसवर शिजत ठेवायचं आहे. त्यानंतर गरम पाण्यामध्ये 1 चमचा तेल, चवीनुसार मीठ, थोडेसे गरम मसाले, कोथिंबीर आणि लिंबाचा रस पिळायचा आहे. मिश्रणाला पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये धुतलेला तांदूळ घालायचा आहे. हा तांदूळ आपण 70 ते 80% शिजवून घेणार आहोत. तांदूळ चांगला शिजल्यानंतर चाळणीवरती पूर्ण पाणी निथळून घेतलं आहे. तर आपला तांदूळ तयार आहे बिर्याणीसाठीचा. तर टोपामध्ये खाली चिकनचा लेअर देऊन त्यानंतर वरती भाताचा लेअर दिला. पुन्हा एकदा वरती चिकनचा लेअर आणि पुन्हा एकदा भाताचा लेअर. भातावरती असा थोडासा कांदा तळलेला आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. पूर्ण लेअर तयार झाल्यानंतर हा टोप आपण एका पातळ तव्यावरती ठेवायचा आहे. गॅस मध्यमच ठेवायचा आहे आणि त्यावरती असा एक थोडंसं जड भांडं काहीतरी ठेवायचं, म्हणजे आपल्या बिर्याणीला चांगला दम बसेल. बिर्याणी होईपर्यंत आपण एका साईडला कोशिंबिरीची तयारी करून घ्यायची. यासाठी काकडी, टोमॅटो, कांदा बारीक चिरून घेतला. त्यामध्ये चवीनुसार मीठ, काळी मिरी आणि 2 चमचे दही घातलं. तर बिर्याणीसोबत कोशिंबीर छान लागते. तर तयार आहे आपली बिर्याणी. तुम्ही पण नक्की करा. धन्यवाद.